राज्यसभेवर असलेले महाविकास आघाडीचे 4 खासदार निवृत्त होत आहेत. त्यात शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादीचे शरद पवार, फौजिया खान आणि काँग्रेसच्या रजनी पाटील हे महाराष्ट्रातील उमेदवार आहेत. तर सध्याच्या संख्याबळानुसार मवियाचा एकच उमेदवार तिथे जिंकू शकतोय. त्यामुळे मवियाचे 3 खासदार कमी होणार आहेत. पण तिन्ही पक्षाचा मिळून तो एक उमेदवार कोण अशी आता चर्चा होते. कारण तिन्ही पक्षाचे खासदार हे निवृत्त होत आहेत. मवियामध्ये सर्वात मोठा पक्ष असल्याने शिवसेना ठाकरेंच्या पक्षाकडून आदित्य ठाकरे यांनी या जागेवर दावा सांगितलाय. कारण त्यांचे सर्वाधिक 20 आमदार आहेत. तर काँग्रेसचे 16 आमदार असल्याने त्यांनीही दावा केला. मात्र दुसरीकडे शरद पवारांसारखा देशव्यापी नेता निवृत्त होतोय. जरी त्यांचे केवळ 10 आमदार असले तरी त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली सुरू आहेत. एकीकडे आदित्य ठाकरेंनी दावा सांगितला असतानाच संजय राऊतांनी मात्र शरद पवार हे निवडणूक लढवणार असं सांगून टाकल्याने भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी थेट राऊतांचा प्लॅन असल्याचंच सांगून टाकलंय. प्रत्येक पक्ष हा आमचा उमेदवार जावा, आपला उमेदवार जावा म्हणून आपलं मत व्यक्त करतो. पण शेवटी जाणार एकच उमेदवार. आता तो एक कोण, ह्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा. तो एक कोण हे 3 पक्ष ठरवतील. पण एक मात्र नक्की की माननीय शरद पवार साहेब हे निवडणुकीला उभे राहणार आहे, याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही. ओके, समजा जर शरद पवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल हे मी कसं काय सांगणार? मुळात शरद पवारांची उमेदवारीवरती चर्चा होईल ना महाविकास आघाडीमध्ये. शरद पवार सरकार ज्येष्ठ नेता या देशातला जेव्हा इच्छा व्यक्त करतो की मी अजून एक संधी घेणार आहे, तेव्हा त्याच्यावर 3 पक्षामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आम्ही पुढे जाऊ. उभाटा गटाचे खासदार जनाब संजय राऊत यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करून टाकला. आज सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केलं की राज्यसभेच्या निवडणुकीला खासदार शरद पवार साहेब देखील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. आणि संजय राऊत पहिल्या दिवसापासून हेच सांगत होते आणि ते यासाठी सांगत होते शरद पवार साहेबांचं नाव पुढे करायचं आणि आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करायचा, हे धोरण संजय राऊत यांचं होतं. त्यानुसार राज्यसभेच्या 7व्या जागासाठी शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदींना दूर करण्याचं काम संजय राऊत यांनी धूर्तपणे केलेलं आहे. संजय राऊत यांना माहिती आहे की प्रियंका चतुर्वेदींना पुन्हा एकदा राज्यसभेला संधी मिळाली तर पुढच्या वेळेला संजय राऊत यांचा पत्ता कट होईल. त्यामुळं जाणीवपूर्वक शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून त्यांचा पत्ता, प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कापला, परंतु आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट करण्याचं काम देखील संजय राऊत यांनी केलं. कारण प्रियंका चतुर्वेदी या आदित्य ठाकरे यांच्या गटातल्या आहेत आणि आदित्य ठाकरेंच्या गटाला दूर ठेवण्याचं काम या निमित्ताने संजय राऊत यांनी अतिशय धूर्तपणे केलेलं आहे. अशा प्रकारे संजय राऊतांच्या या विधानानंतर नवनाथ बन यांनी तोच धागा पकडून राऊतांनी आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कट केलाय हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि टीका केली. आता खरंच असं काही घडतं का? शरद पवार निवडणूक लढवतात की अनपेक्षित चेहरा उमेदवार म्हणून पुढे येतो आणि अनपेक्षित घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच राऊतांनी दिलेली ही माहिती आणि त्यावर भाजपने प्लॅन असल्याची केलेली टीका, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.